नासिक में मिलिंस निसार केंद्र की स्थापना के विरोध में स्थानीय नागरिक और नेताओं ने जोरदार आंदोलन शुरू किया है। नंदिनी और गोदावरी नदी के किनारे प्रदर्शन जारी है। नागरिकों का आरोप है कि परियोजना के कारण नदी का पानी प्रदूषित हो रहा है और स्थानीय लोगों के स्वास्थ्य पर खतरा उत्पन्न हो रहा है। साथ ही राहुल देवे ने कहा कि मिलिंस निसारिंग केंद्र के खिलाफ नहीं है, लेकिन इसका संचालन गलत तरीके से हो रहा है। आइए सुनते हैं आगे और क्या कहा राहुल देवे ने। मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उद्या येत आहे आणि आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ह्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला ते नाशिकमध्ये येणार आहे आणि म्हणून मी ह्या आज आंदोलन करत असताना मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा निवेदन करेल की मुख्यमंत्री महोदय, आपण दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये तुमच्या नाकाखाली महापालिका प्रशासन हा भ्रष्टाचाराचा घाट घालत आहे। कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदाराचे घसे भरण्याचा घाट घालत आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा उद्या आम्ही त्यांच्या ताफ्याला त्या ठिकाणी घेराव घालून त्यांना निवेदन देणार आहोत। जिथं मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी दौरा असेल त्या दौऱ्यामध्ये आम्ही घेरा घालून मग त्या ठिकाणी आम्हाला कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी चालेल, कारण आमच्या जीवाशी हे लोक खेळत आहे, आमच्या लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळत आहे। त्याच्यामुळे आम्हाला कदाचित कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल, परंतु मुख्यमंत्री महोदयांना जाग आणण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष इकडे वेधण्यासाठी आम्हाला उद्या सुद्धा त्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलन करायला लागणार आहे। हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत आयुक्त महोदय आम्हाला लेखी कळवत नाही का हे काम आम्ही पाईपलाईनद्वारे करू। कारण आयुक्त मॅडमनी आम्हाला बोलून त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं का ह्या कामाला वेगळे 150-200 कोटी रुपये लागणार आहे, याचा वेगळा डीपीआर आम्ही करू आणि शासनाकडून याच्यासाठी निधी मागू, परंतु कुठलाही डीपीआर केला नाही, कुठल्याही शासनाकडून पुन्हा पैसे मागितले नाही। त्याचं कारण असं का त्या ठेकेदारांनी त्यांना सांगितलं का पाईपलाईनने जर काम करायचं असेल तर मला त्याच्यात पैसे जास्त लागतील, माझे पैसे वाया जातील, माझा वेळ वाया जाईल आणि तुमच्यावर शिस्त कुंभमेळ्याचा टाइम बॉम्ब आहे असा मुद्दा म्हणून खोटे नाटे कुंभमेळ्याचं नाव करून त्या ठेकेदारांनी याच्यामधून अंग काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी शासनाचं विपरीत करत आहे।